जय लहूजी बोल, जय लहूजी बोल, मामा आशीर्वाद जय लहूजी बोल, जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, जय लहूजी. माझ्या मातंग भावांना माझं एकच सांगणं आहे की असे तुम्ही झगडे करू नका. तुम्ही आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना मारत आहात, तर हे तुम्ही कायदा हाती घेऊन राहिलेले आहे, लक्षात ठेवा. राजू थाटेने हे जे महामानवावर वक्तव्य केले हे चुकीचं आहे. हे असं करू नये, कुठल्याही महामानवाला बोलू नये, हे माझं मत आहे. जो अण्णाभाऊ साठे असो, कारण आपल्या समाजासाठी, आपल्या जातीसाठी आपले महामानव खूप मोलाचे असतात. त्या कारणामुळं माझं मत एकच आहे की आपण अशा दंगली घडून काय घडवणार. आरक्षण राहिलं बाजूचं, वर्गीय राहिलं बाजूचं. अरे हेच तर पाहिजे आरक्षण लोकांना, हेच तर पाहिजे सरकारला की हे दोघं जणांनी झगडे केले पाहिजे म्हणून. आणि आपण ते झगडे करून राहिलो. तुम्ही एकमेकाला मारून का दाखवणार की तुम्ही बलवान आहे, मी बलवान आहे. याच्यामध्ये काय साध्य होणार? आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का? नाही ना. अरे झगडा वर्गीकरण करायचं आहे तुम्हाला तर सरकारशी बोला ना. एकमेकाला मारून काय करता तुम्ही? आज राजू थाटेला मारलं ना, काय मिळालं तुम्हाला? तसं नाही. त्याने चुकीचं वक्तव्य केलं आहे. कुठल्याही महामानवाला चुकीचं बोलू नये, हे माझं मत आहे. कारण याने का होतो, याने झगडा होतो, याने जहर पसरल्या जाते समाजामध्ये. आता बघा, राजू थाटेला मग तुम्ही मारलं, आता आंबेडकरी चळवळीतल्या नेत्याला राग आला असेल. त्यांनाही असं वाटलं की तसे तुम्ही मारता तसं आम्ही पण मारायला निघतो. मग तिकून काळ्या निघणार, इकून काळ्या निघणार, मग एकमेकाची बळी जाणार, रक्ताच्या पुरं वाळणार. शांत करायला बाबासाहेब आंबेडकर नाही बरं, छत्रपती शिवाजी महाराज नाही बरं, अण्णाभाऊ साठे नाही बरं. अरे ज्या अण्णाभाऊ साठेने दंगली घडवल्या नाही, ज्या लहुजी वस्तादांनी दंगली घडवल्या नाही, विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तुम्ही आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना मारून काय हासिल करत आहात? काय हासिल करत ते सांगा मला. माझं मत एकच आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी शांततेने घ्याल आणि सरकारला तुम्ही म्हणत असाल की उपवर्गीकरण करा, लवकरात लवकर करा. सरकारला करा ना विरोध, बोला ना आमचा विरोध आहेच उपवर्गीकरणाला, पण तुम्ही तुमचा उपवर्गीकरण तुम्हाला करायचं आहे तर सरकारला म्हणा ना. हे असे झगडे करून काय करणार? याच्यामध्ये जातीवाद वाढणार आणि काय होणार? आंबेडकरी चळवळीतले नेते जास्तीत जास्त करून आता काय खुंकार झालेले आहेत. ते पण झगडे करणार तुमच्यासारखे. तुम्ही जसं मारतात तसे ते पण करणार. मग एकामेकात फरक काय आहे? आपण जनावरासारखं भांडून राहिलो. माणूस तर कुठं दिसूनही नाही राहिला, माणूस की दिसून राहिली नाही. काय वाटते? शेअर करा.